भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले रमणीय ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे। हे स्वयंभू गणेश स्थान पेशवेकालीन आहे। या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणिक वाङ्मयात पश्चिम द्वार देवता या नावाने आहे। या मंदिरातील गाभारा पूर्णतः संगमरवरी दगडाचा आहे आणि शेंदूर लेपन केलेली सुमारे 400 वर्षापूर्वीची श्री लंबोदराच्या प्रसन्न मूर्तीचं दर्शन होतं। आपण मंदिरामध्ये श्रींचं दर्शन घेतो त्यावेळेला आपल्याला गंडस्थळ आणि नाभी एवढ्याच भागाचं दर्शन होतं आणि प्रदक्षिणा मार्गावर शुंडास्थान आहे, तिथे दर्शन घेतल्यानंतर या स्वयंभू गणरायाचं दर्शन पूर्ण होतं असं मानलं जातं। या मंदिरामध्ये सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7 वाजता आणि सेजारती रात्री 8:40 ला होते। दुपारी 12 वाजता श्रींची आरती झाल्यानंतर सर्व भक्तांसाठी 12:30 ते 2 या वेळेमध्ये खिचडी प्रसाद दिला जातो आणि सायंकाळी 7 ची आरती झाल्यानंतर 7:15 ते 8:15 या वेळेमध्ये पुलाव आणि शिरा हा प्रसाद दिला जातो। मुंबई आणि पुण्यावरनं तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरी। तसेच तुम्ही गव्हर्नमेंट पब्लिक बसने सुद्धा येऊ शकता। त्यानंतर प्रायव्हेट कार किंवा प्रायव्हेट बसने सुद्धा तुम्ही गणपतीपुळ्याला येऊ शकता। मुंबई ते गणपतीपुळे हे अंतर सुमारे 375 किलोमीटर एवढं आहे आणि पुण्यावरून सुमारे 330 किलोमीटर एवढं अंतर आहे। कोकणातील पश्चिम किनाऱ्यावर असलेले धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळेला ओळखलं जातं। त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक व पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात। या ठिकाणी मे महिना, दिवाळी, नाताळ यावेळी भाविक व पर्यटकांची जास्त गर्दी दिसून येते। या समुद्र किनाऱ्यावरती खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत। वॉटर स्पोर्ट, हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग, ATV बाईक राईड 100 रुपयापासून अगदी 1000 रुपयापर्यंत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता। या समुद्र किनाऱ्यावरती सूर्यास्त बघण्याचा आनंद काही वेगळाच आणि प्रत्येक जण हा क्षण आपल्या मोबाईल व कॅमेऱ्याद्वारे टिपण्याचा आनंद घेतात। तसेच या किनाऱ्यालगतच अनेक सारे नारळ पाणी स्टॉल आहेत। तसेच भेळपुरी, सरबत असे स्टॉल दिसून येतात। त्याचाही भाविक व पर्यटक आस्वाद घेताना दिसतात। गणपतीपुळ्यापासून जवळ असलेली धार्मिक व पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत तेही बघूया। सुरुवातीला गणपतीपुळ्याचे ग्रामदैवत असलेले श्री चंडिका मंदिर, त्यानंतर प्राचीन कोकण, मॅजिक गार्डन, मालगुणचा समुद्र किनारा, त्यानंतर कविवर्य केशवसूत स्मारक, ओंकारेश्वर मंदिर, स्वयंभू श्री दुबळेश्वर मंदिर, जयगडमधील श्री स्वयंभू कराटेश्वर मंदिर, त्यानंतर जयगड किल्ला, जयविनायक मंदिर, कोळीसरेमधील श्री लक्ष्मी केशव मंदिर, भंडारपुळे समुद्र किनारा, त्यानंतर नेवरे समुद्र किनारा, आरेवारे समुद्र किनारा। तर ही धार्मिक आणि पर्यटन स्थळे मी तुम्हाला सांगितली। तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।